नमस्कार, ठाकूर मसाले चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. लहान मुले रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर मोस्टली ऑर्डर करतात चीज बॉल्स किंवा चीज रोल्स. तर असे चीज रोल्स आपण घरच्या घरी एकदम कमी साहित्यात बनवू शकतो. अतिशय अप्रतिम बनतात, शिवाय क्रिस्पी आणि स्वादिष्ट बनतात. चला तर आपण आज बनवणार आहोत चीज रोल्स. तर त्यासाठी मी 6 ब्रेड घेतलेले आहे. त्याच्या कडा काढून घ्यायच्या आहे आणि मिक्सरमध्ये त्याचे असे तुकडे करून आपल्याला त्याची स्क्रम करून घ्यायचं आहे. तर चुरा आपण ज्याला म्हणतो, असे ब्रेड स्क्रम्स तयार करून घेतलेले आहेत. त्याला एका बाउलमध्ये बाजूला काढून घ्यायचं आहे. या ठिकाणी मीडियम साईज 4 बटाटे मी उकडून घेतलेत आणि त्याचे साल काढून घ्यायचे आहेत. बटाट्याचे साल काढल्यानंतर त्याला अशा पद्धती किसणीने किसून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही स्मॅशसुद्धा करू शकतात, पण गठोळे अजिबात राहत नाही किसल्याने. त्यालासुद्धा एका बाउलमध्ये बाजूला काढून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहे काही भाज्या. तर या ठिकाणी घेतल्या आहेत मी किसलेलं एक गाजर, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली शिमला मिरची. तुमच्याकडे लाल किंवा पिवळी शिमला मिरची असेल तीही तुम्ही ॲड करू शकतात. 1 वाटी घालायचा आहे मैदा बाइंडिंग येण्यासाठी. अर्धा चमचा घालायची आहे हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, चवीपुरतं घालायचं आहे मीठ आणि 1 चमचा घालायचे आहेत चिली फ्लेक्स आणि साधारण चमच्याभर घालायचं आहेत ऑरिगॅनो आणि थोडंसं तेल, साधारण 2 चमचे, आणि ठाकूर चाट मसाला. हे आमचे होम प्रोडक्ट आहेत. ॲमेझॉनवर अवेलेबल आहेत सर्व प्रोडक्ट्स. तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता. तर नक्की ट्राय करून पहा. 1 चमचा घातला आहे मी इथे चाट मसाला. बारीक चिरलेली घालायची आहे कोथिंबीर. या सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहे आणि त्याचा एक डो बनवून घ्यायचा आहे. या मिश्रणामध्ये तुम्ही पनीर ग्रेट करून टाकू शकतात किंवा कॉर्न वापरू शकतात. त्यानंतर स्लरी बनवायसाठी एका बाउलमध्ये मी घेतले आहे 4 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि त्यात अगदी थोडं पाणी मिक्स करायचं आहे. साधारण अर्धी वाटीच पाणी मी मिक्स केलं आहे. मिक्स करायचं आहे आणि त्याचे असे पातळसर मिश्रण बनवून घ्यायचं आहे. तर अशा कन्सिस्टन्सी असली पाहिजे, असा घोळ बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर एका वाटीमध्ये घ्यायचं आहे मोझेरेला चीज. त्याऐवजी तुम्ही प्रोसेस चीज किंवा चीज क्यूब्सचे बारीक बारीक तुकडेसुद्धा करून घेऊ शकतात. हाताला घ्यायचं आहे तेल लावून थोडंसं. मिश्रणाचं थोडंसं पोर्शन हातात घेऊन त्याचं राऊंड बनवून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये बोटाच्या साहाय्याने थोडीशी चीज भरण्यासाठी आपण जागा बनवून घेऊ आणि त्यात साधारण 1 चमच्याभर असं चीज भरून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने पुन्हा बंद करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने हातावर त्याचा रोल बनवून घ्यायचा. आणि हा बनवलेला रोल जे कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवलेली आहे त्यात डिप करून घ्यायचं आहे. पण प्रत्येक वेळेस डिप करताना चमच्याने ढवळून घ्यायचं आहे, कारण कॉर्नफ्लॉवर खाली बसतं वाटीमध्ये. तर अशा पद्धतीने डिप केल्यानंतर लगेचच ब्रेड स्क्रममध्ये याला घोळवून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने मी सर्व रोल्स तयार करून घेते आधी प्लेटमध्ये. तुम्ही रोल्सऐवजी याला बॉलचा सुद्धा शेप देऊ शकतात. चीज भरल्यानंतर ह्या मिश्रणाला व्यवस्थित बंद करणं आवश्यक आहे, नाहीतर मग ते कढईमध्ये फुटण्याची शक्यता असते. कमीत कमी साहित्यात आणि अतिशय स्वादिष्ट कुरकुरीत बनून तयार होतात हे चीज रोल्स. तुम्हाला खूप आवडतील. तुम्ही नक्की करून पहा. तर मी सर्व रोल्स बनवून घेते.
असे रोल्स बनवून तुम्ही फ्रीझरमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवू शकतात आणि तुम्हाला जेव्हा आवश्यकता वाटेल किंवा जेव्हा खायचं असेल तेव्हा तुम्ही फ्राय करू शकतात। गॅसवर तेल तापायला ठेवलेले आहे। तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे आणि जेव्हा आपण रोल्स या तेलामध्ये टाकतो तेव्हा मात्र फ्लेम ही मीडियम असू द्यायची आहे। अलगद साईड्स सगळ्या चेंज करून याला ब्राऊन कलर येईपर्यंत छान तळून घ्यायचं आहे। तर जास्त हाय फ्लेमवर हे तळायचे नाही आहे, त्यामुळे काय होईल की वरचं आवरण मात्र ब्राऊन होईल आणि आतून ते कच्चे राहतील। तर बघा किती छान रंग आलेला आहे आणि मी आता याला प्लेटमध्ये काढून घेते आणि मी राहिलेले सर्व रोल्स मी तळून घेते। चीज रोलमध्ये जर तुम्ही क्यूब चीज वापरत असाल तर त्याचे तुकडे मात्र बारीक करून घ्यायचे आहे, फार मोठा तुकडा त्यात वापरायचा नाही। टोमॅटो सॉस किंवा मेयोनीजसोबत अप्रतिम लागतात हे चीज रोल्स, तर तुम्ही सुद्धा नक्की करून पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। थँक्स फॉर वॉचिंग।